नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. शिरोळ तालुक्यातील नांदणी इथल्या महादेवी हत्तीनीला उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जामनगर इथल्या प्राणी संग्रहालयात हलवल्यानंतर राज्य सरकारसह पेटा रिलायन्स ग्रुपवर समाज माध्यमातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. जनतेच्या भावना प्रचंड दुखावल्याने लोकप्रतिनिधींच्या मध्ये सुद्धा असंतोषाची भावना निर्माण झाली असून या महादेवी हत्तीनीला परत नांदणीत आणण्यासाठी न्यायालयीन लढाई त्याचबरोबर लोकसभेतही आवाज उठवून या प्रकरणांमध्ये न्याय देण्याचा प्रयत्न करण्याची प्रतिक्रिया येत आहेत. खासदार धैर्यशील माने यांनी हा प्रश्न लोकसभेत उपस्थित करून न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तर माजी खासदार राजू शेट्टी यांनी न्यायालयीन लढाई लढवून या हत्तीनीला परत आणण्याचा निर्धार केला आहे. आमदार डॉक्टर विनय कोरे यांनी पेटा संस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून उच्च न्यायालयाने दिलेला निकाल रद्दबातल करावा अशी मागणी केली आहे. तर माणगावचे सुपुत्र लोकनियुक्त सरपंच डॉक्टर राजू मगदूम यांनी ग्रामसभेचा ठराव करून ही हत्ती नांदणी मठाला परत करावी अशी मागणी केली आहे. नमस्कार. कालच नांदणी गावातून आपल्या सर्वांची लाडकी हत्ती महादेवी हिला पेटाच्या तक्रारीवरनं कोर्टाच्या आदेशानं नेण्याचं काम प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं. भावनांचा उद्रेक झाला. सगळं गाव जमलं होतं आणि आपल्या लाडकी हत्ती आज आपल्यातनं पुढे जाते हे पाहिल्यानंतर जीव पिळून काढणारा प्रसंग. मग महाराजांचा चेहरा असेल, गावकऱ्यांचे असणारे अश्रू अनावर झाले असतील, लहानांच्या पासून थोरांच्या पर्यंत सर्व गाव आपल्या कुटुंबातला एक सदस्य परगावी निघालाय काय अशा पद्धतीनं एकवटलं होतं. आणि परत तिचं दर्शन होतंय की नाही अशा भावनेतनं सगळ्या गावानं निरोप देण्यापेक्षा तिची वाट गाव परत त्या ठिकाणी पाहतंय. मी आपला प्रतिनिधी म्हणून हा विषय अतिशय संवेदनशील आहे आणि तो लोकसभेमध्ये आता अधिवेशन सुरू आहे तो उचलावा याच्यासाठी गेले आठवडाभर प्रयत्न करतोय. पण मागच्या पूर्ण आठवड्यामध्ये संसद चालली नाही, संसद ऍडजंट झाली, त्याच्यामुळे मागच्या आठवड्यामध्ये तो विषय घेता आला नाही. याही 2 दिवसामध्ये ऑपरेशन सिंदूरवरची राष्ट्रीय पातळीवरची चर्चा असल्यामुळे दुसऱ्या कुठल्याही विषयाला त्या ठिकाणी चर्चेला वाव नव्हता. मी लवकरच या विषयाला वाच्यता पार्लमेंटमध्ये त्या ठिकाणी फोडणार आहे. पण मी पेटासारख्या संस्थांना जे स्वतःला प्राणीमित्र म्हणून घेत आहेत त्यांना मला मुद्दामून या ठिकाणी सांगितलं पाहिजे की तुम्ही माणसामध्ये आणि जनावरांमध्ये फरक करत असताना जे जनावर माणसाळलेलं आहे, जो प्राणी माणसाळलेला आहे तो तिकडं दुसरीकडं कुठंच राहू शकत नाही. ती हत्ती फक्त आणि फक्त नांदणी गावामध्येच आनंदाने राहू शकते आणि त्या मठाधिपत्यांच्या आशीर्वादामध्येच आणि त्यांच्या असणाऱ्या व्यवस्थेमध्येच चांगली राहू शकते. जशी माणसाची सायकोलॉजी असते तशी प्राण्यांची सायकोलॉजी असते आणि तिच्यावर होणारा सायकोलॉजिकल परिणाम खऱ्या अर्थानं त्याच्यासाठी तुम्ही कारणीभूत ठरणार आहात. पेटा स्वतःला जर प्राणीमित्र म्हणून घेत असेल आणि प्राण्याच्या संरक्षणार्थही आपण सर्वजण करत असाल तर गावागावामध्ये आमच्याकडे भटकी कुत्री फार मोठ्या प्रमाणात आहे. शहरापासून ग्रामीण भागामध्ये त्यांनी हौदास मांडलेला आहे. तुम्ही ती वंताराला सुपूर्द करण्यासाठी काय करता येते पहा. आम्ही सगळेजण तुम्हाला मदत करू. पण जे जनावर पाळीव जनावरांसारखं त्या ठिकाणी राहिलंय, आमच्या बरोबर घरच्या कुटुंबाच्या सदस्यासारखं राहिलंय, त्याला इतकं प्रेम त्याचं गावकऱ्यांच्यावर आहे आणि गावातल्या लोकांचं त्याच्यावर आहे. सध्याचं एक स्थान म्हणून 600 वर्षाची परंपरा त्या मठाला त्या ठिकाणी आहे. असा आमच्या आत्म्याला हात घालण्याचं काम तुम्ही त्या ठिकाणी केलंय. निश्चितच याला आम्ही लोकसभेमध्ये वाच्यता फोडू. नागपंचमीच्या विषयी कालच एक चांगला महत्वाकांक्षी निर्णय केंद्र सरकारने घेतला आणि वन्य प्राण्यांच्या यादीत असताना सुद्धा नागदेवतेच्या पूजेला परवानगी त्या ठिकाणी मिळाली आणि काल आनंदानं नागपंचमी माझ्या शिराळा गावातील आम नागरिकांनी साजरी केली. माझा प्रामाणिक प्रयत्न आहे की हत्ती जो या ठिकाणी पाळीव हत्ती आहे, जो परंपरेनं त्या ठिकाणी तिथं आहे, लहानाचा मोठा तिथं त्या ठिकाणी झालाय, त्या हत्तीला परत एकदा मठाकडे सुपूर्द करण्यासाठी काही स्पेशल केस करता येईल का आणि पार्लमेंटनं त्यामध्ये लक्ष घालावं, लोकसभेनं त्यामध्ये लक्ष घालावं आणि कायद्यामध्ये काहीतरी सूट देऊन अशा ज्या हत्ती या ठिकाणी आहेत जे धार्मिक कारणास्तव अनेक वर्षानुवर्ष शेकडो वर्षाच्या परंपरेनं तिथं आहेत त्यांना संरक्षण देण्याचं काम करता येईल का याच्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन. निश्चितच झालेली घटना ही वेदनादायी आहे. मी पोलीस प्रशासनाला सुद्धा विनंती करतो की केसेस त्या लोकांच्यावर ज्या घातलेत त्या भावनाविवश झालेल्या या ठिकाणी समाजानं आपल्यावर तुमच्यावर करायचं आक्रमण त्याला कारण नव्हतं, पण आपल्या घरातला सदस्य कोणतरी ओढून घेऊन जात आहे या भावनेतनं खऱ्या अर्थानं तो मनाचा आक्रोश निर्माण झाला. आपणही समजून घ्या. कुठेही कठोर कारवाई या सगळ्या लोकांच्यावर होणे याची काळजी आपण घ्या. ही मी या ठिकाणी प्रशासनाला त्या ठिकाणी सूचना करणार आहे आणि या बाबतीत सन्माननीय मुख्यमंत्र्यांनाही आणि सन्माननीय गृहमंत्र्यांनाही मी या ठिकाणी याच्या बाबतीतली माहिती देणार आहे. आपण संयम राखा. निश्चितपणे एक नागदेवतेची लढाई आपण जिंकलोय.
आता दुसरी लढाई जी सुरू होतीये ती आपली असणारी लाडकी महादेवी परत घरात आणण्याची, आणि मला निश्चित खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये यालाही आपल्याला यश येईल आणि महादेवी हत्तीला आपल्याला परत आणण्यामध्ये सर्वांना यश येईल. आपण संयमानं पुढे जावं एवढी कळकळीची विनंती. आपला प्रतिनिधी म्हणून जसं मला संधी मिळेल तसं पार्लमेंटमध्ये महादेवीचा विषय आपल्या कानावर आल्याशिवाय राहणार नाही, हे वचन मी आपल्याला या निमित्तानं या ठिकाणी देतो. धन्यवाद. नांदणीच्या जिनशन भट्टारक महास्वामी मठाची हत्ती पाळण्याची परंपरा 400 वर्षाहून अधिक जुनी आहे. नांदणी मठाला हत्ती काही नवीन नाही. वनतारा या अंबानीच्या खाजगी प्राणी संग्रहालयानं न्याय व्यवस्थेला बटीक करून प्रशासनावर दबाव आणून माधुरी या हत्तीला जबरदस्तीनं वनतारामध्ये नेलं. पण त्याच्या आधी 35 वर्ष ही माधुरी गुण्यागोविंदानं या मठामध्ये राहत होती. तिचा लळा एवढा लागलेला होता सर्व भाविकांना, लहान मुलांना, की त्या मठाच्या कुटुंबातलाच एक भाग होती. नागप्पा हा माऊत माधुरीचं अतिशय तन्मयतेनं जिव्हाळ्यानं देखभाल करायचा. हृदयविकाराच्या झटक्यामुळे डॉक्टरांनी त्याला निवृत्त व्हायला सांगितलं आणि त्या काळामध्ये म्हणजे 2018 साली माधुरीची देखभाल कशी करायची हा प्रश्न मठाच्या विश्वस्तांच्या समोर पडला. कारण दुसरा माऊत मिळत नव्हता आणि तज्ञ प्रशिक्षित माऊताशिवाय माधुरीची देखभाल केली तर तिच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. या काळजीने विश्वस्तांनी विचार केला, माझ्याबरोबर चर्चा केली आणि मला त्यांनी विनंती करायला सांगितली वन विभागाला की आपला शोध जो माऊताचा शोध आहे तो शोध पूर्ण होईपर्यंत काही कालावधीसाठी म्हणून गडचिरोलीला जो हत्तीचा कॅम्प आहे ज्या ठिकाणी तांत्रिकदृष्ट्या शास्त्रीयदृष्ट्या हत्तींची देखभाल केली जाते, प्रशिक्षण दिलं जातं, त्या कॅम्पमध्ये माधुरीची काही काळासाठी रवानगी करावी आणि केरळ कर्नाटकातून एक चांगला प्रशिक्षित माऊत आपण आणावा आणि त्यासाठी आम्हाला कालावधी पाहिजे होता. आणि म्हणून त्यावेळी मी खासदार होतो, वन खात्याला एक पत्र लिहिलं की काही काळापर्यंत माधुरीला त्या हत्तीनीला गडचिरोलीच्या कॅम्पमध्ये घेऊन जावं. खरं तर माधुरीची काळजी घेऊन त्यावेळी पेटावाले आले नाही, त्यावेळी वन खातं आलं नाही. वन खात्यानं हात वर केली, असमर्थता दाखवली आणि म्हणून मग युद्ध पातळीवर शोध घेऊन आजचा जो इस्माईल हा माऊत आहे त्याला शोधून आणला आणि मग त्याच्यानंतर पुन्हा माधुरीची अतिशय चांगल्या पद्धतीनं व्यवस्था मठामध्ये व्हायला लागली. दरम्यानच्या काळामध्ये आत्ताचे जे जिनशन भट्टारक आहे त्यांची 2019 साली त्यांची निवड झाली, ते मठाधिपती झाले. ते अतिशय लहान वयाचे होते आणि त्यामुळं माधुरीचा आणि त्यांचा अतिशय लळा लागला. दोघांचं घट्ट नातं निर्माण झालं. हत्ती हा अतिशय संवेदनशील प्राणी असतो आणि हुशार असतो. त्याला कुणी खायला घातलं तर त्याची सोंड ही अतिशय संवेदनशील असते. सोंडेनं पहिला तो तपासतो आणि मगच तोंडात घालतो. भाविक जेव्हा या माधुरीला काही खायला द्यायची, केळी, सफरचंद, फळं, ऊस, त्यावेळी ते सोंडेनं तपासून मगच तोंडामध्ये घेत होती. परंतु एकमेव अपवाद होते ते म्हणजे आमचे नांदणीचे भट्टारक महाराज. त्यांचा आणि तिचा एवढा लळा होता की महाराज थेट तिच्या तोंडामध्ये पेरू, सफरचंद किंवा कुठलंही फळ घालवतं आणि ते सुद्धा मोठ्या विश्वासानं खात होते. जेव्हा माधुरीच्या विदाईचा प्रसंग आला त्यावेळी महाराजांना हुंदके फुटले. याचं कारण ते नातं आता तुटणार होतं. शेवटचं एक फळ महाराजांनी पेरू दिलं परंतु कधीही नकार न देणारी माधुरी त्या दिवशी महाराजांच्या हातचा पेरू खाल्ला नाही. सोंडेनं स्वीकारला पण बाजूला ठेवून दिला. एवढंच काय 4 तास मिरवणूक चालली होती नांदणीमध्ये, परंतु
कुणीही भाविकाने दिलेलं फळ तिनं खाल्लं नाही, तिला इतकं वाईट होतं. एवढंच नव्हे तर अॅनिमल अँब्युलन्स मध्ये बसून ती जेव्हा जात होती त्यावेळी तिनं शेवटचा मठाला अभिवादन केलं. त्याचेही व्हिज्युअल्स आता सोशल मीडियामध्ये व्हायरल व्हायला. इतकं नातं, घट्ट नातं माधुरीचं आणि या मठाचं आणि इथल्या भाविकांचं होतं. खरं तर आता काही लोक जे बटीक झाले आहेत अंबानीचे आणि सगळ्या व्यवस्थेचे, ते आता उलट सुलट काहीतरी चर्चा करायला लागलेत. परंतु मी पुन्हा एकदा सांगतो, वनतारा हे ज्या ठिकाणी आहे तिथलं 45 डिग्री तापमान हे हत्तीच्या अधिवासाला पोषक नाही आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कायद्याची लढाई लढून आमच्या माधुरीला परत आणल्याशिवाय मी तरी स्वस्थ बसणार नाही. अंबानी कितीही मोठा उद्योगपती असू दे, कितीही धनदांडगी असू दे, ठीक आहे आम्ही आता बेसावध होतो, पण पुन्हा सावधपणानं चाल करून माधुरीला परत आणल्याशिवाय सोडणार नाही. नांदणीच्या महादेवी हत्तीचं वनताराला पाठवण्याचा जो निर्णय झाला हा खरं तर अतिशय दुर्दैवी असा निर्णय आहे. आमच्या ज्योतिबा मंदिरासाठी सुद्धा मी अशा प्रकारचा हत्ती आणला होता. तिथं सुद्धा अनेक वर्षांच्या धार्मिक परंपरा जपल्या जाण्याचा इतिहास होता. नांदणीच्या मठात सुद्धा जवळजवळ 600 वर्षापासून अशा प्रकारची परंपरा हे आपण सगळेजण बघत होतो. आणि ज्या पद्धतीनं काळजी त्या ठिकाणी घेतली जात होती. प्राणी मित्र संघटना आहेत, या संघटना विदेशातून फंडिंग मिळवण्यासाठी म्हणून खरं तर अशा प्रकारच्या खोट्या केसेस तयार करतात. आपल्या देशातल्या न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून निर्णय होतात आणि अनेक लोकांच्या भावना त्या ठिकाणी दुखवल्या जातात. ज्योतिबाच्या हत्तीच्या बाबतीत सुद्धा मी सुप्रीम कोर्टापर्यंत हा संघर्ष नेला होता. मला सुद्धा त्या ठिकाणी यश आलं नाही. पण प्रामुख्यानं आज नांदणीच्या हत्तीच्या निमित्तानं मी ह्या ठिकाणी सांगेन की ज्योतिबाचा आमचा हत्ती सुंदर त्याचं नाव होतं आणि तो हत्ती बनरगट्टा अभयारण्यामध्ये त्या ठिकाणी हलवण्याचा निर्णय झाला. आणि लोकांना असं वाटतं की त्या ठिकाणी हत्ती पाठवला म्हणजे सगळं व्यवस्थित झालं. पुढच्या इतिहासाची कोण त्या ठिकाणी चर्चा करत नाही. काय घडलं याची माहिती समाजापर्यंत पोहोचत नाही. आणि मला दुर्दैवानं सांगावंसं लागेल की हा हत्ती बनरगट्टा अभयारण्यामध्ये गेल्यानंतर खरं तर तो हत्ती मानसिकदृष्ट्या इतका विचलित होता, तो इकडून जायला तयार नव्हता. त्याला नेताना सुद्धा बेशुद्ध करण्याचं इंजेक्शन देऊन त्या ठिकाणी न्यावं लागलं. आणि तिथं गेल्यावर सुद्धा त्या हत्तीच्या हातून त्याची देखभाल करायसाठी जो माणूस होता तो मारला गेला. पण ही बातमी सुद्धा कुठं बाहेर त्या मंडळीने येऊ दिली नाही. लगेच 3 वर्षानं त्या बनरगट्टा अभयारण्यामध्ये सुंदर हत्तीचा मृत्यू झाला. आणि म्हणून ज्यांना कुणाला वाटते की आम्ही फार मोठं काहीतरी हे करतोय, मला फार वाईट वाटते. आज पुन्हा ह्या नांदणीच्या ग्रामस्थांच्या, विशेष करून जैन समाजाच्या आक्रोशातून हा विषय समाजासमोर आलाय. लोकभावनेचा प्रचंड मोठा अनादर आणि चुकीच्या कारणासाठी होतानाची ही घटना घडते. मी स्वतः राज्य सरकार म्हणून आणि केंद्र सरकार म्हणून यासाठी काय करता येईल या दृष्टीनं प्रयत्न करणार आहे. नागपंचमीचा सण सुद्धा अशाच पद्धतीनं बंद झाला होता. लोकभावनेचा आदर करत असताना परवानगी विशेष काही अटींच्यावर त्या ठिकाणी दिली गेली. आणि असाच विचार उद्याच्या काळात ह्या सगळ्या बाबतीत सुद्धा ह्या प्रथा, परंपरा, लोकभावना चालू ठेवण्यासाठी झाला पाहिजे. अशासाठी मी प्रयत्न निश्चितपणानं करणार आहे. नमस्कार. नांदणी मठाकडे असणारा आपला महादेवी हत्ती, या आपल्या महादेवी हत्तीला पेठा, या पेठाने चुकीच्या पद्धतीने शासनाची दिशाभूल करून, उच्च न्यायालयाची दिशाभूल करून, सर्वोच्च न्यायालयाची दिशाभूल करून या आपल्या कुटुंबातील म्हणजे जवळपास 700 वर्षाची परंपरा असणाऱ्या नांदणी मठातील महादेवी या हत्तीला, म्हणजे आपल्या पंचकृषीत म्हणण्यापेक्षा नांदणी मठाच्या अखत्यारीत येणाऱ्या सगळ्या गावाचा म्हणजे जीव त्या आपल्या हत्तीनेवरती होता. भागामध्ये कुठेही पंचकल्याण पूजा असू दे, कसलीही जयंती असू दे, कुठलाही कार्यक्रम असू दे, त्या कार्यक्रमासाठी या आपल्या नांदणीच्या महादेवी हत्तीनीला त्या ठिकाणी लोक नेत होते. ही हत्तीनी
जरी जनावर असली तरी ती एका कुटुंबातील सदस्याप्रमाणे नान्नी भागात किंवा नान्नी मठांतर्गत येणाऱ्या गावामध्ये ती हत्तीनी प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होत होती. मात्र पेठाने चुकीचा संदर्भ देऊन त्या ठिकाणी त्या हत्तीनीला आपल्या गुजरातमधील अंबानींच्या वनतारकामध्ये पाठवण्याचा जो दुर्दैवी निर्णय घेतला, त्या निर्णयाच्या विरोधात नान्नी मठाने उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली. पण उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केल्यानंतर त्या पेठाने त्या ठिकाणी जे म्हणणं मांडलं किंवा जे ॲफिडेव्हिट घातलं ते चुकीच्या पद्धतीने दिशाभूल करणारं ॲफिडेव्हिट घातल्यामुळे कोर्टाचाही नाईलाज झाला आणि माननीय मुंबई उच्च न्यायालयाने तो हत्ती वनतारकामध्ये पाठविण्यात यावा असा आदेश दिला. त्या आदेशाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली. पण त्याही ठिकाणी उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवून सर्वोच्च न्यायालयाने आपली याचिका फेटाळली. मला तमाम महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायतीच्या सरपंच उपसरपंच यांना सांगायचं आहे, मग महाराष्ट्र असू दे कर्नाटक असू दे, जर पेटा अशा पद्धतीनं आपल्या धार्मिक सणांना, उदाहरणार्थ उद्या जर आपल्याला बेंदूर साजरा करायचा असेल तर पेटा म्हणेल की तुमच्याकडे असणारे बैल, तुमच्याकडे असणारे म्हैसी, तुमच्याकडे असणारे सर्व पाळीव जनावरे तुम्ही वनतारकामध्ये सोडा. मग अशा पद्धतीनं आपल्या धार्मिक सणांच्यावरती ही बंदी आणणार आहेत का? आपल्या शेतामध्ये आपल्या कृषीप्रधान ह्या देशामध्ये शेतीमध्ये काम करणाऱ्या बैलांनाही पेटा उद्या वनतारकामध्ये पाठवा म्हणून सांगितल्यानंतर आपण ते पाठवणार आहे का? अशा चुकीच्या पद्धतीने काम करणाऱ्या ह्या पेटाला आपण सर्व महाराष्ट्रातील आणि कर्नाटकातील ग्रामपंचायतीच्या सरपंच उपसरपंच सदस्य या सर्वांनी आपापल्या गावामध्ये मासिक मिटिंगा घेऊन, आपापल्या गावामध्ये गावसभा घेऊन या गोष्टीचा निषेध करून ही आपली सर्वांची लाडकी महादेवी ही हत्तीन आपल्या परत नान्नी मठामध्ये आणण्यासाठी गावसभा आणि मासिक मिटिंगमध्ये ठराव करावे आणि या गोष्टीचा निषेध करून आमच्या कुटुंबातील एक सदस्य असणारी हत्ती तुम्ही घेऊन गेलाय, ती हत्तीन आम्हाला परत द्या असा ठराव करून या ठरावाच्या प्रती आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब, या देशाचे आपल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मॅडम, या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी, दोन्ही उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेजी, आदरणीय अजितदादा पवारजी, तसेच पेठाचे जे अधिकारी आहेत, जे अध्यक्ष आहेत त्यांना व चीफ जस्टिस ऑफ इंडिया आदरणीय भूषण गवई साहेब आणि चीफ जस्टिस ऑफ मुंबई हायकोर्ट महाराष्ट्र या सर्वांना याच्या प्रती पाठवाव्या आणि जेणेकरून जास्तीत जास्त ठराव आणि जास्तीत जास्त ठराव करून हे सर्व ठिकाणी पाठवावे. त्याची एक प्रत आपल्या नान्नी मठाचे जे मठाधीश आहेत आदरणीय महाराज आहेत त्या महाराजांच्याकडे सुद्धा या ठरावाच्या प्रती आपण देऊया आणि आपल्या कुटुंबातील या आपल्या हत्तीनीला या ठिकाणी आपल्या परत नान्नी मठामध्ये आणण्यासाठी गाव पातळीवरून आपण या युद्धाला सुरुवात करूया आणि हे युद्ध जोपर्यंत जिंकत नाही, आपल्या कुटुंबातील आपली हत्तीनी आपली जी महादेवी आहे ती जोपर्यंत आपल्या कुटुंबात परत येत नाही तोपर्यंत वेगवेगळ्या प्रकारे आपण लढाई लढून आपल्या कुटुंबातील आपल्या सदस्य असणाऱ्या आपल्या महादेवी हत्तीनीला आपण आपल्या नान्नी मठात परत आणूया एवढंच या निमित्तानं सांगतो. आणि जास्तीत जास्त ठराव करून या ठरावाच्या प्रती शासन दरबारी आपण पाठवून आपण आपल्या हत्तीनीला, आपल्या महादेवी हत्तीनीला कुटुंबात आणून तिला न्याय देऊया एवढंच या निमित्तानं सांगतो. जय हिंद.